भाजप सोडून कुणाशीही युती चालेल. पवारांनी हिंट सोडली, आता पळापळ दिसे. शिंदे सोडून कुणाशीही युती. ठाकरेंनी पवारांना ओव्हरटेक करत रिग मोठी केली. मतचोरी सगळ्यात मोठा झोल. तरी निवडणुका लागल्यात. पद्धतशीर खेळ होईल. मिनी मंत्रालय निवडणुकीत खेळ होईल. कोर्टाच्या आदेशानंतर जवळपास वर्षभराने निवडणुका. सेटिंग कशी केली असेल? नेमकं घडलंय का? स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका मे महिन्यापर्यंत घ्या असे स्पष्ट आदेश कोर्टानं 2025ला दिले होते. आता जवळपास 2026 उजेडात आलंय, तेव्हा पुढे नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या. दरम्यान या निवडणुका का झाल्या नाही असं कोर्टानं विचारलं होतं. मतदार याद्या, प्रभागनिहाय आरक्षण आणि वेगवेगळे अतिवृष्टीसारखी परिस्थिती यामुळे आम्ही निवडणुका पुढे ढकलल्या असं निवडणूक आयोगानं कोर्टामध्ये सांगितलं होतं. आता निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेवरतीच मोठा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदा, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष अख्खाचा अख्खा एकवटून निवडणूक आयोगाला भेटलाय. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करा आणि मगच निवडणुका लावा असं म्हटलंय. तरीही निवडणुका होत आहे. म्हणजे निवडणूक आयोग त्यांच्या सोयीप्रमाणे किंवा मग भाजपच्या सोयीप्रमाणे राजकारण करतंय अशा पद्धतीचे आरोप निवडणूक आयोगावरती होऊ लागलेत. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही दोन वेगवेगळे मोठी स्टेटमेंट केलीत. त्या अगोदर अजित पवार आणि शिंदे गटामध्ये कुठे किती बिनसलंय तेही लक्षात घ्या. रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज संस्थांमुळे राजकीय वातावरण तापलंय. महायुतीत मोठ्या घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नको असा सूर सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आळवला. जिल्ह्यात भाजपासोबत युती करूया पण शिवसेनेसोबत नको अशी भूमिका या बैठकीत स्थानिक नेत्यांनी मांडली. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांचा पवित्रा पाहता अजित पवार यांनी देखील मोठा निर्णय घेतलाय. कोणाशी युती करायची या संदर्भात स्थानिक स्तरावर निर्णय घ्या असे आदेश अजित पवार यांनी बैठकीत दिलेत. त्यामुळे आता काय होणार हे पाहण्यासारखं आहे. त्यातल्या त्यात शरद पवारांकडूनही एक मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला विभागाची 2 दिवसीय महत्वाची बैठक YB चव्हाण सेंटर येथे सुरू आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आणि पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती करताना केवळ भाजप सोबत युती करायची नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली. तर ठाकरेंकडून तिकडेही सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार फक्त एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत युती करायची नाही, बाकी कुणाशीही युती केली तरी चालेल असं ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले असल्याची माहिती समोर येते. दरम्यान काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे. इकडे एकनाथ शिंदे, शरद पवार, भाजप, उद्धव ठाकरे सगळ्यांच्या वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत. आणि त्यामुळे या टोकाच्या भूमिकेमध्ये कोणाला फायदा होणार, कुणाचा तोटा होणार हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. पण एक तर दिसून येत आहे की पवारांनी फक्त भाजपला सोडायला लावलंय. ज्या अजित पवारांनी आपला पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं, त्या अजित पवारांसोबतही युती करू नका असं पवार म्हटले नाहीयेत असंही सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे शरद पवार अजित पवारांसोबत जुळवून घेतात हे क्लिअर कट आहे. एकनाथ शिंदे आणि ठाकरे जुळवून घेणार नाही हेही क्लिअर कट आहे. मात्र ठाकरेंनी फक्त शिंदेसोबत युती नको असं वक्तव्य केल्याच्या देखील चर्चा ऐकायला मिळतात. दरम्यान या चर्चांचा जर आधार घेतला तर येत्या काळामध्ये सगळीच राजकीय समीकरणं, युत्या, आघाड्या या वेगवेगळ्या दिसतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईमध्ये एकत्रित लढतील यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. मात्र इतर ठिकाणी युतीमध्ये बिघाडी होईल एवढं मात्र नक्की आहे. त्यातल्या त्यात अजित पवारांचा पक्ष काही ठिकाणी वाळीत टाकला जाणार तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला वाळीत टाकलं जाणार. मात्र भाजपला सोबत घेणं हे शिंदे आणि अजित पवारांच्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांना क्रमप्राप्त असणार आहे. आता भाजपा ठरवणार की त्यांना शिंदे आणि अजित पवारांसोबत जायचं की नाही. मात्र इकडे मतचोरीचा मोठ्या प्रमाणावरती आरोप होत असताना विरोधकांनी निवडणुकांवरती बहिष्कार घालणं हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. मात्र सध्याच्या हालचालींवरून कळतंय की विरोधी पक्ष सुद्धा निवडणुकांच्या तयारीला लागले. आता पाहण्यासारखं आहे या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांमध्ये नेमकं
कोण बाजी मारणार. पण सध्या एक तर कळतंय की पवारांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी जी आहे ती पळापळ सुरू झाली आहे. आता पवारांनी हिंट तर सोडली आहे. आता पाहण्यासारखं असणार आहे की यामध्ये शरद पवार त्यांची रीग मोठी करतात की अजित पवारांची रीग पुसतात. या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.